राज्याचं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजलंय, तर या अधिवेशनात राज्यातील अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चाही झाली आहे। मुळात 7 दिवसाचं चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, पाहूया आपण। राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडलं। 7 दिवस चाललेल्या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या अधिवेशनादरम्यान राज्यातील अनेक प्रश्न आणि समस्यांवर तोडगा काढण्यात सरकारला यश आलंय। अधिवेशनातील महत्त्वाचे निर्णय आपण पाहूया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात लवकरच घोषणा करण्यात येणार आहे। की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे। या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे। त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये। 15,72,000 कोटींपैकी 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या विदर्भात, तर गडचिरोली गुंतवणुकीचं नवं मॅग्नेट आहे। महाभारती योजना येणाऱ्या 2 वर्षात 1,20,000 लोकांना नोकरी देण्याचं उद्दिष्ट आहे। नागपूर गोवा दरम्यान शक्तीपीठ मार्गात बदल होणार आहे। ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 20,000 मुलं पुन्हा घरी पाठवण्यात यश आलं। पागडी सिस्टीम मुक्ती, शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देताना भाडेकरू आणि घरमालकांमधील दीर्घकालीन वाद सोडवण्याचा प्रयत्न। ओसी नसलेल्या इमारतींना दिलासा, ओसी नसलेल्या सुमारे 20,000 इमारतींसाठी सुधारित भोगवटा अभय योजना लागू करण्यात आली। झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी 17 ठिकाणी एसआरए समूह पुनर्विकास प्रकल्प जाहीर करण्यात आले। एसआरए अभय योजनेला डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली। सिडकोच्या घरांच्या किमतीत 10% कपात जाहीर करण्यात आली। शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात शेतमालाची विक्री करता येईल। लिंगायत समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणणार आहे। सारंगवाडी प्रकल्पातील अनियमिततेची एसआयटी मार्फत चौकशी, 3 महिन्यात अहवाल। मुंबईत 50 एकरपेक्षा मोठ्या भूखंडावर क्लस्टर रिडेव्हलपमेंट राबवणार आहे। पहिल्या टप्प्यात 17 प्रकल्पांची निवड। मुंबई झोपडपट्टी मुक्तसाठी राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत घोषणा केली। एकूण 16,500 झोपड्याचं पुनर्वसन होत आहे आणि म्हणून या ठिकाणी झोपडीधारकांचं भाडं जे आहे ते इतर जे काय त्यांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करतोय आम्ही। आणि झोपडपट्टी धारकांची पात्रता आणि अपात्रता निश्चित करण्यासाठी ऑटो अनेक्स्टर 2 प्रणालीचा वापर या ठिकाणी आपण करतोय। एसआरए अभय योजनेला 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ। एसआरए प्रकल्प तक्रार जलद निपटाऱ्यासाठी एसडीआरसीची संख्या वाढवणार। म्हाडाच्या ओसीसाठीच्या अभय योजनेला देखील 1 वर्षाची मुदतवाढ। मुंबईत फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीला मंत्रिमंडळाची मंजुरी। जिल्हा परिषद शिक्षकांसाठी नवीन बदली धोरण लवकरच। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम। पालघर येथील निंबाणे सॉल्ट उद्योगातील दुर्घटनेची सखोल चौकशी। आदिवासी तरुणांच्या प्लग अँड प्ले प्रशिक्षण योजनेसाठी शासन सकारात्मक। यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी 100% निधी तत्काळ उपलब्ध। पिंपरी चिंचवडमधील बनावट सौंदर्य प्रसाधन प्रकरणावर कठोर कारवाई, विशेष चौकशी पथक नेमण्याची तयारी। भिवंडी बायपास मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार, समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी थांबणार। मालेगाव येथील स्टोन क्रशर प्रकरणी चौकशी, विकास आयुक्तांची समिती। राज्यात 10 उमेद मॉल उभारण्यासाठी 200 कोटींचा निधी उपलब्ध। शिवडी वरळी उन्नत मार्गाचं उर्वरित काम सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन। परवानाधारक फेरीवाल्यांवर कारवाई थांबवावी, प्रश्न तातडीनं सोडवण्याचे निर्देश। गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टीचं जादा शुल्क कमी करण्यासाठी राज्य सरकारचा समन्वय। बेकायदेशीर विद्यार्थी वाहतूक संदर्भात 1 ते 31 जानेवारी दरम्यान राज्यव्यापी विशेष मोहीम राबवणार। ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। या अधिवेशनात काहीच फलित झालं नाही आणि कोणतेही प्रश्न मार्गी लागले नाहीत असं म्हणत विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला।
त्यामुळं 7 दिवसाचं अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या सभागृह पुढे मांडून मंजूर करून घेणे हाच एकमेव हेतू होता. विदर्भाचे प्रश्न सोडवावेत, विदर्भातल्या संत्र्याचा कापसाचा शेतकऱ्याच्या मागे उभा राहावं आणि अलीकडे आलेले जे अतिवृष्टी झाली त्यात मराठवाड्यात जे नुकसान झालं त्या सर्वांची उत्तरं या सभागृहात या अधिवेशनात मिळाली नाहीत. या विदर्भासाठी हे अधिवेशन असताना विदर्भातील कुठले प्रश्न सुटले हा खरा प्रश्न येतो. आम्हाला फार अपेक्षा होते की विदर्भातील या प्रश्नाला आम्ही जे मांडले त्या प्रश्नाला न्याय मिळेल. विदर्भ हा विपुल आहे, म्हणजे संपूर्ण साधन सामुग्रीने संपन्न असलेला हा विदर्भ आहे. काय आमच्या मागण्या होत्या त्याला वाटाण्याच्या अक्षता घातल्या. मुख्य म्हणजे आमच्या मागण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाच्या जनतेला जे आवश्यक आहे ते की हे सरकार हे जे अधिवेशन घेतंय ते अधिवेशन कोणालाही न्याय देण्याकरता नाही, ना विदर्भातल्या जनतेला, ना मराठवाड्यातल्या जनतेला, ना उर्वरित कोकणातल्या जनते आपल्या उर्वरित महाराष्ट्रातल्या जनतेला. गेल्या 7 दिवस नागपूरमध्ये अधिवेशनात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. राज्याच्या हिताचे काही महत्त्वाचे निर्णय झाले तर काही मुद्द्यांवरून सभागृहामध्ये गोंधळ आणि गदारोळ सुद्धा झाला आणि अखेर अधिवेशनाचा समारोप झाला. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.